उन्हाळा सुरू झाला की माणसांप्रमाणेच पक्ष्यांचीही पाण्यासाठी वणवण सुरू होते। वाढत्या तापमानाने आपल्याच नाही तर पक्ष्यांच्या जीवाची सुद्धा काहिली निश्चितच होत असणार। पक्ष्यांची हीच गरज बघून आणि ओळखून गोंदियातल्या पब्लिक स्कूलने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय। आपण बघतोय ती कोणत्या दहीहंडीची दृश्य नाही आहेत, तर पक्ष्यांची पाण्याची सोय व्हावी म्हणून तयार केलेले पाणवठे आहेत। उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो। अशा पक्ष्यांकरिता पाण्याची सोय व्हावी म्हणून गोंदियातील पब्लिक स्कूलने शहरात 500 पाणवठे लावलेत। पक्ष्यांसाठी पाणपोई आणि कृत्रिम घरटे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत। आम्ही कॉलनीतल्या लोकांना एकत्रित केलेलं आहे। त्यांच्यामध्ये एक भावना आम्ही निर्माण केलेली आहे की हे कार्य आमच्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे। आज आम्ही हे कार्य करू, आमचे मुलं आमचा कार्यक्रम बघतील, जेणेकरून मुलं सुद्धा मोठी झाल्यावर असे सामाजिक कार्य करतील। या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही आपला सहभाग नोंदवला। सर्वांनी मिळून आपल्या परिसरात बागांमधील झाडांवर हे पाणवठे बसवले। सेव बर्ड्स, सेव प्लांट्स, ट्रीज प्लांट करने के लिए प्रोग्राम और ये रखा है, जिसमें गार्डन में भी बहुत सारे ऐसे बाउल रखे हैं जिसमें हम रोज पानी डाल सकते हैं वॉक करते करते, जिससे ट्रीज और जो बर्ड्स हैं वो टाइम में पानी पी सकें और बच सकें। तो इतने मैसेजेस तो आते हैं अवेयरनेस के लिए, बट जो रियलिटी प्रोग्राम्स होते हैं उसका एक अलग ही इम्पैक्ट पड़ता है सोशल सोसाइटी पे और एक ह्यूमन लाइफ पे। तो इससे हो सकता है कि ऑक्सीजन भी बढ़े और लोगों के लिए ये यूजफुल भी हो। त्यामुळे तुम्हीही आपल्या घरावर गॅलरीमध्ये असा एखादा पाणवठा लावला तर पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या पक्ष्यांची तहान नक्कीच भागेल। हरीश मोटघरे, एबीपी माझा, गोंदिया।